ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। मात्र ऑनलाईन प्रणालीचा हवा तेवढा प्रतिसाद दिसून येत नाही। वंचितांच्या मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचत नसल्याने लक्षात घेऊन येथील उपक्रमशील शिक्षिका डॉक्टर मंजुश्री खोब्रागडे यांनी थेट सुंदरखेड या ग्रामीण भागात दारूभट्टीवरच्या उपेक्षित मुलामुलींना हसत खेळत विद्यादान करण्याचा प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला आहे। शिक्षणाचा हक्क प्रत्येक मुलाला आपल्या घटनेने दिला आहे। मात्र सर्व मुले व त्यांच्या पालकांपर्यंत शिक्षण विषयक योजनांचा संपूर्ण लाभ आजही पोहोचलेला दिसत नाही। सुंदरखेड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शिक्षिका डॉक्टर मंजुश्री खोब्रागडे यांनी कोरोना संसर्ग काळात बेधडकपणे सुंदरखेड परिसरात वंचित मुलांना शिकविणे सुरू केले। गरजूंना वह्या, पुस्तके, पेन्सिल, पाटी असे शैक्षणिक साहित्य वाटप करून हसत खेळत शिक्षणाचा लढा लावला। विशेष म्हणजे या भागात दारूभट्टीवर काम करणारी आदिवासी समाज बांधवांची मुले आहेत। त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे। त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी डॉक्टर मंजुश्री ह्या धडपडत असून सध्या ही मुले पाठीवर धडे गिरवू लागली आहेत। या उपक्रमाची विस्तार अधिकारी वंदना टाकळकर, केंद्र प्रमुख दसरकर यांनी प्रशंसा केली आहे। मी डॉक्टर मंजुश्री खोब्रागडे, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सुंदरखेड येथे सहाय्यक शिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये जिथे ऑनलाईन शिक्षणाचं पेव फुटलेलं आहे असं असताना मी ज्या भागामध्ये कार्य करते तो भाग म्हणजे अतिशय ग्रामीण भाग आहे आणि बिकट आर्थिक परिस्थितीतील मुलं असल्यामुळे तिथे अँड्रॉइड मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप यासारख्या भौतिक सोयी सुविधा त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध नसताना त्यांच्यापर्यंत हा शिक्षणाचा प्रवाह कसा नेता येईल याचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला। आणि म्हणूनच मी शिक्षण त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट केले आणि अर्थातच फिजिकल डिस्टन्सिंगचा सर्व नियम पाळून त्यांच्यापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल या दृष्टीने मी प्रयत्न केला आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।